आज करमाळा नगरपालिकाच्या अनुषंगाने आज करमाळा नगरपालिकेच्या अनुषंगाने आज इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज आपण छोटीशी मीटिंग पदाधिकाऱ्यांचे आयोजित केलेलं आहे. तर आज आपल्याला नगरपालिकेच्या अनुषंगाने आपली भूमिका जाहीर करण्यासाठी आज आपण इथे सर्व जमलेलो आहोत. आत्ताच आमच्या पदाधिकाऱ्यांबरोबर माझं सर्वांशी बोलणं झालं आणि एकमताने त्यांनी मला सांगितलं की बाबा तुम्ही जे निर्णय घेतले ते आम्हाला मान्य आहे. आता पदाधिकारी सगळे चर्चा केल्यानंतर आज आपण पत्रकार परिषदेमार्फत आज आपण आपली भूमिका जाहीर करतो. तर आज करमाळा नगरपालिकेच्या माध्यमातून आज करमाळा नगर परिषद हा एक महत्त्वाचा मुद्दा हा इथं उपस्थित झालेला आहे की बाबा आज गटतटाचे राजकारण आज आता जनतेतून नगराध्यक्ष असल्यामुळे पक्षावर आलेला आहे. तर आज पक्षावर आलेल्यामुळं आज कमळ असेल, धनुष्यबाण असेल, घड्याळ असेल हा त्यांच्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने लढत आहे. त्यात मनसेची भूमिका आपल्याला जाहीर करायची होती. त्या मनसेचे आपण पॅनल उभारण्यासाठी प्रयत्न करत होतो, परंतु काही अडचणी आल्या आणि पक्षाचे काही वरिष्ठ आदेश होते की बाबा वरती महापालिकेच्या अनुषंगाने आपल्या नगरपालिकेला तुम्ही बी फॉर्म आम्हाला उपलब्ध नाही होऊ शकल्यामुळं आम्ही इथं स्थानिक लेवलला तुम्ही निर्णय घ्या असे आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते दिलीप बापू धोत्रे यांच्याशी आमची चर्चा झाली. प्रशांतजी गिड्डे साहेब असतील अशी वरिष्ठांची चर्चा झाल्यानंतर आम्हाला त्यांनी स्थानिक लेवलला निर्णय घेण्यासाठी सांगितले. त्यानंतर स्थानिक लेवलला निर्णय घेत असताना आज आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन आज आम्ही येथे पत्रकार परिषद आयोजित करत आहोत. तर आज करमाळा विधानसभेच्या माध्यमातून आज आम्ही आमची पाठिंबा माननीय संजय मामा शिंदे यांना अपक्ष आमदार असताना दिलेला होता. त्याच अनुषंगाने आज शहरामध्ये ज्या त्यांच्या माध्यमातून जो निधी आला आणि त्यांनी जो निधी करमाळा शहराला दिला त्या अनुषंगाने त्यांनी जो राष्ट्रवादी पक्षाचा पाठिंबा जो दिलेला आहे किंवा राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार उभा केलेले आहेत त्या राष्ट्रवादी पक्षाला आम्ही सर्व मते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज पाठिंबा जाहीर करण्यासाठी आज आम्ही जाहीर करत आहोत. बापू, करमाळा विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा आपण राष्ट्रवादीला म्हणजे आता तर संजय मामा शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला होता. आता त्यावेळेस सुद्धा मामा 2 नंबरच्या मताधिक्यावर होते करमाळा तालुक्यातून सुद्धा. आता आपण या ठिकाणी करमाळा नगरपालिकेच्या उमेदवारांनाही करतात, परंतु त्यांचं म्हणावं तितके पूर्ण पॅनल त्यांनी उभा केलेलं नाही. संजय मामांची भूमिका शेवटपर्यंत अशी म्हणजे काय भूमिका घेऊन त्यांनी पॅनल उभा केला हे त्यांनाच सांगता येईल. पण सर्व चित्र स्पष्ट झाल्यानंतर आम्ही संजय मामाचा जो विकास निधी आणला, संजय मामाने जो विकास निधी करमाळा शहरासाठी आणला, तालुक्यात तर आणलाच पण शहरासाठी जो आणला त्यांच्या विकास निधीला प्रेरित होऊन शहराच्या विकासाला प्रेरित होऊन आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून त्यांना पाठिंबा जाहीर करत आहोत. राष्ट्रवादीने भाजपचे उमेदवार नगराध्यक्षपदी त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आपला जाहीर आहे का त्यांना पाठिंबा राष्ट्रवादीचे नगराध्यक्षांना? हो, अर्थातच आता आहे का? अर्थातच आम्ही पाठिंबा जाहीर करतो. याचा अर्थ आमचा पण पाठिंबा त्यांना आहेतच अर्थातच. तसं बापू, या सर्वच निवडणुकीच्या अनुषंगाने जसं तुम्ही सांगितले की वर काही तांत्रिक अडचणी आल्या त्यामुळे आपल्याला एबी फॉर्म मिळू शकला नाही मनसेचा, परंतु राष्ट्रवादीच्या माध्यमातून राष्ट्रवादी पुरस्कृत अशा आपल्या मनसैनिकांना सुद्धा त्यात म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कुठेतरी उमेदवारी मिळू शकली असते. त्या ठिकाणी कुठेतरी त्यांना सुद्धा एक हक्काचं व्यासपीठ मिळालं असतं. सुरुवातीला आम्ही पॅनल उभारण्यासाठी प्रयत्न केला तर शेवटच्या क्षणी आम्हाला सांगण्यात आलं की बाबा तुम्ही एबी फॉर्म तुम्हाला उपलब्ध होणार नाही. मग त्यामुळं आमची थोडीशी मानसिकता पण विस्कळीत झाली आणि आम्ही सर्व मते निर्णय घेतला की बाबा आपण जर कुणाला चांगल्या माणसाला पाठिंबा दिला तर कुणाच्या पायात पाय घालण्याचं काम होणार नाही आणि कुणाला फॉर्म भरून कुणाला बॅकमेनिंग करून कुणाला ते वेटीस धरण्यापेक्षा आज आम्ही चांगल्या माणसाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आजचा जो राष्ट्रवादीला तुम्ही पाठिंबा जाहीर केला तो म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती डोळ्यासमोर ठेवून पाठिंबा जाहीर केला आहे.
आता आत्तापुरता तर आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे. तर आज आम्ही जो पाठिंबा जाहीर केलेला आहे ह्या अनुषंगाने त्यांनी आमच्या पाठिंब्याचं समर्थन म्हणा किंवा आम्हाला काय सहकार्य म्हणून पक्षवाढीसाठी जर त्यांनी आम्हाला जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा काही समित्यांमध्ये जर संधी दिली तर ही आमच्या पक्षासाठी 100% गर्वाची गोष्ट असेल आणि त्यांनी द्यावा अशी आमची अपेक्षा आहे. तर मग काय किती आता या ठिकाणी 8 उमेदवार आणि 2 पुरस्कृत उमेदवार असे 10 उमेदवार या ठिकाणी राष्ट्रवादीनं इथं उभे केलेले आहेत. किती उमेदवारांची गॅरंटी आहे की ते करमाळ नगरपालिकेमध्ये भावी नगरसेवक म्हणून जातील निवडून? आता गॅरंटी तशी कुणाची देता येत नाही. आज बघितलं तर आज आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे. आज आम्ही त्यांचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. शेवटी गॅरंटी कुणाचीच नसते. माणूस आज आहे तर उद्या नाही. माणसाची गॅरंटी नाही तर उमेदवारीची काही गॅरंटी. तरी काय मताधिक्यामध्ये काय वाढ होईल? आपला पाठिंबा आहे म्हटल्यावर आता आम्ही तर म्हणणारच आमचं मतधिक्यमध्ये आमच्यामुळे 100% फरक पडेल. आणि इनडायरेक्टली आता त्यांनी कमळ या चिन्हाला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळं आमचं पण सुनीता कन्हैयालाल देवी यांना पण इनडायरेक्टली आमचा पाठिंबा आहेच. त्यामुळं खालच्या लेवलवर फायदा तर होईलच, पण निश्चितच गावातील सर्व जो नगराधीश पदाचा उमेदवार आहे त्याला निश्चित आमचा 100% फायदा होईल. बापू, या ठिकाणी जर पाहिलं करमाळा शहर विकास आघाडी, शिवसेना, भाजपा हे सुद्धा या ठिकाणी आता स्ट्रॉंग स्थितीमध्ये आहेत. पूर्ण पॅनल यांनी तिन्ही पण पक्षांनी गटांनी उभा केलेले आहेत. अशा स्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी जर पाठिंबा दिला असता तर आणखी त्या ठिकाणी पाठबळ मिळालं असतं. कोणाला पाठिंबा दिला? जरी ह्या तिन्ही पक्षांना जर करमाळा शहर विकास आघाडी, शिवसेना किंवा भाजपा या ठिकाणी म्हणजे अधिक आपल्याला बळ सुद्धा मिळालं असतं. हा बरोबर आहे तुमचं म्हणणं, कारण की जे सत्तेतले पक्ष आहेत हा बरोबर आहे. पण संजय मामांनी जो राष्ट्रवादी पक्ष उभा केलेला आहे तो पण सत्तेतलाच पक्ष आहे. आणि त्या अनुषंगाने आपल्या करमाळा शहरासाठी आता तुम्ही एकदम महत्त्वाचा प्रश्न विचारला. त्या अनुषंगाने मला तुम्हाला एक छोटंसं हे वाचून दाखवतो मी की संजय मामाला आम्ही का पाठिंबा दिला. थोडंसं 1 मिनिट. आज संजय मामांनी शहरातील काही निधी उपलब्ध करून दिला आपल्या विधानसभेचे आमदार असताना. ती मी तुम्हाला एक यादी वाचून दाखवतो. उपजिल्हा रुग्णालय नवीन इमारत बांधकाम करणे करमाळा 2,50,00,000. उपजिल्हा रुग्णालय अधिकारी कर्मचारी वसाहत बांधकाम करणे 1,80,00,000. प्रशासकीय संकुल इमारत बांधकाम करणे 3.40 लाख. एक नंबरचं सांगतो आता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळे परिसराचे सुशोभीकरण करणे व चबुतरा बांधकाम करणे 45 लाख रुपये. 2 नंबर करमाळा नगरपालिका प्रशासकीय इमारत बांधकामासाठी निधी 4,55,00,000 रुपये. 3 नंबर करमाळा नगरपालिका क्षेत्रात सुसंस्कृतिक भवन बांधकाम करणे 5,55,00,000. 4 नंबर करमाळा नगरपालिका हद्दीत महात्मा फुले चौक ते शासकीय विश्रामगृह रस्ता मजबूतीकरणे 1,50,00,000. 5 नंबर दत्त मंदिर ते न्यायालय इमारत रस्ता मेन रोड व शहरात स्ट्रीट लाईट बसवणे 1,50,00,000. 6 नंबर ICICI बँक ते जुनी लकडी मिल फंडगल्ली रस्ता मजबूतीकरण करणे 1,50,00,000. आता सध्या तो रस्ता झालेला आहे. 7 नंबर करमाळा नगरपालिका हद्दीत अभ्यासिका बांधणे 30 लाख. 8 नंबर कत्तलखाना रोड ते बेग फकीर दफनभूमी वॉल कंपाऊंड बांधणे 30 लाख. 9 नंबर माजी सैनिक कारगिल भवन बांधकाम व वॉल कंपाऊंड 50 लाख. ही सगळं शहरातली काम आहेत. 10 नंबर राष्ट्रीय महामार्ग 68 ते अण्णासाहेब रस्ता मजबूतीकरण करणे 1 कोटी. 11 नंबर दुधे डायग्नोस्टिक सेंटर ते अण्णासाहेब जगताप हायस्कूल रस्ता मजबूतीकरण करणे 50 लाख. 12 नंबर करमाळा नगरपालिका हद्दीतील माने नगर येथे हनुमान मंदिर सभामंडप समोर सुशोभीकरण करणे खडीकरण करणे 25 लाख. 13 नंबर करमाळा नगर परिषदेचे प्रभाग क्रमांक 7 मधील गटारी व रस्ते काँक्रीटीकरण करणे 50 लाख.
14 नंबर करमाळा नगर परिषद क्षेत्रातील किल्ला वेस ते सदर चौक रस्त्याच्या बाजूला गटार बांधणे 20 लाख. 15 नंबर करमाळा प्रशासकीय संकुल येथे तहसील कार्यालय, पंचायत समिती, भूमी अभिलेख, महिला व कल्याण इत्यादी कार्यालयांना जोडणारा रस्ते काँक्रिटीकरण करणे 1 कोटी. 16 नंबर करमाळा बस स्थानक, बस स्टँड ते पॉवर हॉस्पिटल ते राशीन रोड रस्ता काँक्रीट करणे 25 लाख. 17 नंबर मौलाली माळ ते दफनभूमी पाणी पुरवठा करणे, लादीकरण करणे, संरक्षण भिंत बांधणे व इतर सुविधा पुरवणे 20 लक्ष. 18 नंबर सिद्धार्थनगर येथे ख्रिश्चन भूमी येथे प्रार्थना मंदिर बांधणे, पाणी पुरवठा करणे, प्लेइंग ब्लॉक बसवणे, इतर सोयी सुविधा पुरवणे 20 लक्ष. 19 नंबर कारगिल भवन नगरपालिका जागेत बांधणे 20 लक्ष. 20 नंबर चांदगुडे गल्ली परिसर रस्ता काँक्रीट करणे व गटार बांधणे 50 लक्ष. 22 नंबर रामपुरा येथे अंतर्गत गटारी बांधणे 25 लक्ष. 23 नंबर रामपुरा गल्ली करिता बोर घेणे व पाण्याची टाकी बांधणे 25 लक्ष. 24 नंबर रामपुरा गल्ली येथे भुईकोट किल्ला शेजारीकरण बाग सुधारण करणे 10 लक्ष. 25 नंबर गोलोक हॉस्पिटल ते यशवंतराव चव्हाण महाविद्यालय पाठीमागे बाजू रस्ता काँक्रीट करणे 30 लक्ष. हे मी आवर्जून वाचून दाखवते म्हणजे शहरातल्या नागरिकांना कळायला पाहिजे की मामांनी काय कामं केली. 27 नंबर करमाळा शहरामध्ये CCTV कॅमेरे बसवणे ही आमची धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीच मागणी होती. ह्याच्यासाठी 30 लक्ष रुपये मामांनी टाकले, त्याचं आता टेंडर प्रोसेसला आहे. 32 नंबर रमेश कांबळे घर ते घोडके घर गटार बांधकाम करणे 10 लक्ष म्हणजे 10 लाख रुपये. 33 नंबर देवीदास कांबळे घर ते नगर परिषद नाला येथे गटार काम करणे 10 लक्ष. 34 नंबर प्रशांत कांबळे घर ते अविनाश कांबळे घरापासून पुढे सुहास कांबळे घर येथे गटार काम करणे 15 लक्ष. 35 नंबर सिद्धार्थ भोसले घर ते दशरथ बाबूराव कांबळे घर गटार बांधणे 15 लक्ष. सिद्धार्थ भोसले घर ते मधुकर थोरात घर रस्ता काँक्रीट करणे 10 लक्ष. 37 नंबर सिद्धार्थनगर ते अंगणवाडी नंबर 2 येथे जीवन कांबळे घर गटार काम करणे 10 लक्ष. 38 नंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशाला कोपरा ते बाळासाहेब कांबळे घर रस्ता काँक्रीट करणे 10 लक्ष. 39 नंबर रहीश कांबळे घर ते नाला गटार काम करणे 10 लक्ष. 40 नंबर शितोळे घर ते गणपती मंदिर रस्ता गटार करणे 10 लक्ष. 41 नंबर वाचनालय समोर संस्कृती भवन बांधे 15 लक्ष. 42 नंबर संताजीनगर प्लॉटिंग मधील नगरपालिका खुल्या जागेत बगीचा विकसित करणे, संताजीनगर मधील अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करणे 20 लक्ष. 43 नंबर संत सेना महाराज सांस्कृतिक भवन बांधणे 15 लक्ष. 44 नंबर मंगळपेठ काजीबोळ ते बारामती सहकारी बँक रस्ता काँक्रीटीकरण करणे, गटार बांधणे, प्लेइंग ब्लॉक बसवणे 20 लक्ष. 45 नंबर करमाळा शहर पाणी पुरवठा करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनिक पंप बसवले, ही पण मागणी आमचीच होती 1,40,40,00,000 रुपये आणि ते मोटरचं टेंडर पण झालेलं आहे. 46 नंबर सटवाई मंदिर पूल ते जामखेड रोड पूल गोरख पवार यांच्या दुकानापर्यंत नाला ट्रेचिंग करणे 50 लक्ष. 47 नंबर कैलासवासी नामदेवराव जगताप नगरपालिका उर्दू शाळा ते नवीन वर्ग खोली बांधणे 30 लक्ष. 48 नंबर करमाळा शहर येथील मौलाली माळ येथे ईदगाह मैदान परिसर सुशोभीकरण करणे, वॉल कॉम्पाऊंड करणे बांधणे 15 लक्ष. 49 नंबर करमाळा शहर सुलेमानी मस्जिद आनंदबाग रोड ते समोर रस्ता काँक्रीटीकरण करणे 7 लक्ष. 50 नंबर करमाळा शहर येथील मुलांवाडा दफनभूमी रायगाव रोड वॉल कंपाऊंड व पोच रस्ता काँक्रीटीकरण करणे 10 लक्ष. 51 नंबर शहर गट नंबर 378 कत्तलखाना रोड ते जुना नगर रोड बेग फकीर दफनभूमी कंपाऊंड बांधणे 30 लक्ष. 52 नंबर करमाळा शहर येथे फारुख जमादार घरासमोर काँक्रीटीकरण करणे व प्लेइंग ब्लॉक बसवणे 7 लक्ष. 53 नंबर किल्ला वेस ते लोकमान्य टिळक पुतळा ते चैतन्य पाटील घर रस्ता डांबरीकरण करणे 25 लक्ष. 54 नंबर लोकमान्य टिळक पुतळा ते सातपुते घर रस्ता डांबरीकरण करणे 25 लक्ष. 55 नंबर शिंपी समाजासाठी सभागृह बांधणे 25 लक्ष. 55 नंबर किल्ला वेस ते
56 नंबर, किल्ला वेस ते नगरपालिका ज्ञानेश्वर वाचन मंदिर ते प्रेमाचा चहा कोपऱ्यापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे 20 लक्ष. किल्ला वेस 57 नंबर, किल्ला वेस ते फुलसुंदर चौक बंदिस्त गटार बांधणे 20 लक्ष व प्रशासकीय संकुल इमारत बांधकाम करणे 34 कोटी 68 लक्ष. हे सर्व कामे मामांनी कुठलेही जाती भेद, कुठलाही जाती धर्म न बघता शहराचा विकास करण्यासाठी आणि आपल्या शहराला शोभा आणण्यासाठी हे सर्व केलेले आहे. आणि फक्त मामांना 5 वर्षाचा कार्यकाळ मिळाला आहे. आज आपल्या इथं आपण बघतोय की वर्षानुवर्ष आपल्या रस्त्याची अवस्था असेल, पाण्याची अवस्था असेल, मामाने मोटरी मंजूर केली तरी अजून आपल्याला पाणी नाही. 100% पेक्षा उजनी त्याच भरली होती तरी पाण्याची अब्दा होती. आज चौकात तुम्ही जर धूळ 1 राऊंड मारला तर तुम्हाला आंघोळ करावं लागते. म्हणजे अशा मानसिकतेमध्ये आज आपण आहोत. पण आपण ह्या मानसिकतेतनं कधी बाहेर पडणार? आपलं निम्म आयुष्य तर असंच गेलं. तर ह्या सर्वांचा एक शहराचा, फक्त ही शहराचा आराखडा मी तुम्हाला सांगितलं. तर ह्याच्यामध्ये ठोक जर सांगायचं म्हणलं तुम्हाला तर बांधकामासाठी फक्त 80 कोटी शहराला आले, रस्त्यासाठी 20 कोटी रुपये आलेत, पाणी पुरवठ्यासाठी 2 कोटी रुपये आलेत, 102 कोटी एकूण आपल्याला शहरासाठी निधी आला. मग मला सांगा, जर 102 कोटी निधी येणाऱ्या माणसाला जर आपण पाठिंबा नाही द्यायचा तर मग पाठिंबा द्यायचा कुणाला? ही पण महत्वाची गोष्ट आहे ना. बरं, ह्यांच्यापेक्षा निधी कुणी आणून दाखवला असेल त्यांनी सांगा. आणि जी काय म्हणत असेल ही निधी नाही आला, असं नाही झाला, तर आज मी जाहीर आवाहन करतो, ह्यातलं एक जरी काम झालं नाही तर पुढच्या 5 वर्षिकला नगरपालिकेला मी राजकारणात संन्यास घेईन. आत्ता ह्यातली बरीचशी कामं चालू आहेत, बरीचशी कामं टेंडर प्रोसेसला. म्हणजे विश्वास माणसावर ठेवला तरच कामं होत असते, सगळी कामं कागदावरच होत असते. आणि मामांनी हा निधी त्यांच्या एक तर करोना काळ आलता, त्याच्यामधनं मामाला 2.5 वर्षाचा काळ मिळाला, त्यातनं सरकार बदललं तरी सुद्धा मामांनी एवढा निधी खेचून आणला. आणि आम्ही मामांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला, अजितदादा गटाला, आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व पदाधिकारी त्यामुळं पाठिंबा जाहीर करत आहोत. आमचा कुणाचाही वैयक्तिक द्वेष नाही किंवा राग नाही किंवा काही नाही. पण आज जाहीर करत असताना एक डोळ्यासमोर शहराचा विकास एवढंच डोळ्यासमोर आम्ही उद्दिष्ट ठेवतोय. आज आपले वैयक्तिक संबंध बघितले, समजा वैयक्तिक आपण जर ही माझ्या जवळचं आहे ती माझ्या लांबचं आहे, आपण जर असं बघत बसलो तर आपला शहराचा विकास कधीच होणार नाही. त्यामुळं माझं सर्वांना एकच विनंती, सर्वांनी आपले निर्भयपणे विकासाच्या दृष्टिकोनातून मतदान करावं. आणि येणाऱ्या 2 तारखेला आज आपल्याला मतदान करण्याची लोकशाही पद्धतीने संधी मिळाली आहे. तरी आज नगराधीश पदाचे उमेदवार सुनीता कन्हैयालाल देवी हे उभा आहेत आणि राष्ट्रवादीचे आपले जे उमेदवार आहेत, जे 8-9 असतील, त्यांना आम्ही आज पाठिंबा देतो आहोत. या सर्व उमेदवारांना आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं जाहीर पाठिंबा देत आहोत.